अंदाज समितीच्या स्थापनेच्या 75 वर्षाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात देशभरातील अंदाज समिती सदस्यांची परिषद भरवण्यात आली। मात्र हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहे। या परिषदेसाठी देशभरातून आलेल्या आमदार आणि खासदारांना चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नाचा बेत करण्यात आला। यामध्ये वापरलेल्या एका चांदीच्या थाळीचं भाडं 550 रुपये इतकं होतं, तर जेवणाचा खर्च होता 4500 रुपयांचा। निमंत्रितांच्या शाही बडदास्तीमुळे विधिमंडळाचा हा कार्यक्रम वादात अडकण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी या अंदाज समितीवर असते। त्याच अंदाज समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून मेजवानी दिल्यानं उधळपट्टीचा आरोप केला जातोय। पाहुयात या शाही मेजवानीचा मेन्यू काय होता। चिकन खिमा पॅटीस सुरमई फ्राय, मटन बिर्याणी, मालवणी चिकन, घावणे, पुरी, वेज बिर्याणी, पुरणपोळी, बादशहा फालुदा, दही वडा, कोथिंबीर वडी, काळा वाटाणा उसळ। विधिमंडळ आवारात भोजनासाठी 2 वातानुकूलित शामियाने उभारले होते। सभागृहातून शामियानात येण्यासाठी लाल गालीचा अंथरण्यात आला होता। जेवणासाठीचे ताटं, वाट्या, चमचे, ग्लास हे सर्व चांदीचं होतं। चांदीच्या थाळीचं भाडं 550 रुपये आणि भोजनाचा खर्च 4500 रुपये। तर यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पाहूयात। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। शेतकऱ्याप्रती गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती, डोक्यावर आशीर्वाद दिला असता। पण ते काही यांच्याकडून होत नाही। हे लुटारूंचं सरकार आहे। लुटारूंची टोळी राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बळीजावपणा हा दिसतो आहे। म्हणजे कंगाल सरकारनी श्रीमंतीचा आव आणणं हेच कळालं नाही की विधानसभेचे सभापती पण जेवण ठेवतात, विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष पण जेवण ठेवतात आणि सरकारी खर्चाने ठेवतात, का स्वतःच्या खर्चाने ठेवत। आणि मग हा वारंवार जेवणावळी कशासाठी ठेवल्या होत्या, हा सरकारचा पैसा का खर्च केला, हा खरोखर तुम्ही पण उचललेला प्रश्न महत्त्वाचा आहे। त्याला काय चांदीचे ताट आणि सोन्याच्या चमच्याची गरज नाही, 50 पदार्थाची गरज नाही। पण तो निश्चित हे चुकीचं आहे। मी काल बघितलं, आम्ही त्याच्यात सहभागी झालो नाही, फक्त कार्यक्रमात गेलो। परंतु सकाळी विधान परिषदेच्या सभापतीनं जेवण ठेवलं, संध्याकाळी विधानसभेच्या कशासाठी सगळ्या व्यवस्था केलेल्या आहे आपण हॉटेल्समध्ये सगळ्या आलेल्या लोकांच्या। परंतु हा अनाठाई स्वतःचं मोठेपण सरकारी खर्चानं करण्याचा हा प्रकार आहे। खरोखर अशा खर्चाचा निषेध आम्ही सगळ्यांनी केलेला आहे।